राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी 35 वर्ष प्रलंबित असलेला भगूर येथील कचऱ्याच्या प्रश्नाविरोधात आंदोलन उचलले। त्याचेच यशस्वरूप देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष विकास कन्या आमदार सरोज आहिरे यांच्या प्रयत्नातून गेली 35 वर्ष प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागला असून भगूर नगर परिषद येथे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 2,29,00,000 खर्चून भगूर शहरासाठी येथील स्मशानभूमी व दशक्रिया विधिघाट, दारणा नदीकाठी बायो मायनिंग, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारणे व करंजकर गल्ली ते आहुजा कॉम्प्लेक्स कॉन्क्रीट रस्ता आणि मेन रोड लगत देशमुख देवी मंदिर ते शनी मंदिर पर्यंत या दोन्ही कॉन्क्रीट रस्त्यांचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवळाली विधानसभेच्या आमदार सरोज आहिरे यांच्या निधीतून मंजूर। या कामांचे भूमिपूजन श्रीफळ फोडून 9 मे रोजी भगूरच्या नागरिकांच्या उपस्थितीत पार पडले। यावेळी सावरकर जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रमेश पवार, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तानाजी करंजकर, नाशिक कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष विशाल बलकवडे, भगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे दादासाहेब देशमुख, शिवसेना उभाठा गटाचे शहर प्रमुख काकासाहेब देशमुख, भगूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष श्याम देशमुख, भगूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सचिन कुमार पटेल, कार्यालयीन अधीक्षक पल्लवी सूर्यवंशी, संगणक अभियंता रोहित सुरसे, कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण मराठे, शहर समन्वयक गोरख भालके, दिलीप वाघ, शशांक तिवडे, प्रशांत कापसे, अशोक ठुबे, नंदुशेठ झंवर, अरुण कुवर, प्रताप गायकवाड, मंगेश करंजकर, दिलीप चव्हाण, प्रकाश बुब, शरद शिवले, नारायण आडके, रवी देशमुख, सुभाष शिंदे, सोनू रामवाणी, संदीप कदम, करण ठुबे, बहिरू करंजकर, ज्ञानेश्वर शिंदे, प्रताप करंजकर, निलेश हासे आदींसह भगूर विजयनगर परिसरातील नागरिक याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी देवळाली मतदारसंघाचे आमदार सरोज आहिरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनी याप्रसंगी कामांची माहिती दिली। आज भगूर नगर परिषद भगूर गाव या गावामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म झाला आणि या पावनभूमीमध्ये जवळपास 30 ते 35 वर्षांपासून प्रलंबित हा कचऱ्याचा प्रश्न होता। 30 ते 35 वर्षांचा आपण बघत असाल या बाजूला कचऱ्याचा ढीग साचलेला आहे, परंतु कधी याचा पाठपुरावा कोणाकडून झाला नाही। पण आमच्या महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रेरणाताई बलकवडे यांनी अनेक आंदोलनं केली, सर्व ग्रामस्थांनी माझ्याकडे तक्रार केली आणि म्हणूनच आज या बायो मायनिंगचं म्हणजे हा कचरा सगळा कचरा व्यवस्थापन इथे होणार आहे। जवळपास 2,29,00,000 हे काम आहे। वर्क ऑर्डर काहीतरी 1,89,00,000 का 90 लाखाची आहे। या पद्धतीने संपूर्ण या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आज काम सुरू झालेलं आहे आणि अनेक श्वसनाचे आजार इथल्या भगूरच्या नागरिकांना या इथून जे काही बायोगॅस तयार होत होते त्याच्या माध्यमातून मागच्या 3-4 महिन्यांमध्ये सारख्या तक्रारी येत होत्या आणि अधिवेशन काळामध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे मी तक्रार केली असता त्यांनी त्वरित जिल्हा नियोजनचा जो निधी आहे कलेक्टर साहेबांना फोन करून हा 2,29,00,000 रुपये निधी मला उपलब्ध करून दिला। त्यासाठी दादांचे आम्ही सर्वजण आभार व्यक्त करते, भगूरकरांच्या वतीने आभार व्यक्त करते आणि लवकरच इथे जवळपास हा 2-2.5 एकर जी भगूरची हक्काची जागा आहे, भगूरकरांची हक्काची जागा आहे, ही पूर्ण क्लीन होणार आहे आणि इथे चांगला काहीतरी प्रोजेक्ट करायचा भविष्यात मानस आहे। त्याच्यामुळे आज सीओ पटेल साहेब आहेत, संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आहेत, सर्व पक्षीय सर्व लोक आहेत, या सर्वांच्या उपस्थितीत ह्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे, या कामाची सुरुवात झालेली आहे आणि हा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या पार पडलेला आहे। परत एकदा सर्वांचे आभार व्यक्त करते, परत एकदा माननीय अजितदादांचे आभार व्यक्त करून थांबते। धन्यवाद। या ठिकाणी भगूरचा सगळ्यात मोठा प्रश्न जो होता कचऱ्याचा प्रश्न, अनेक वर्षापासून लोक त्रस्त झाले होते। कचरा तर साठत होता पण तो पेटवून जो विषारी धूर होता यामध्ये आमचे लेकरं बाळा आणि मला स्वतःला देखील अस्थमाचा त्रास सुरू झाला होता आणि लोक अर्ज फाटे करून निवेदन देऊन वैतागले होते, त्यामुळे आपल्याला आंदोलन उभं करावं लागलं। पण ह्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारताई सरोजताई आहिरे यांच्या माध्यमातून माननीय अजितदादा पवार यांच्या
मदतीने आपल्याला मोठा निधी गावासाठी मिळाला आहे आणि हा कचऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह होऊन या ठिकाणी मोठी जागा गावासाठी मोकळी होणार आहे आणि त्यामध्ये गाव आपलं छोटं आहे, वेगवेगळ्या विषयांसाठी जागा मिळत नाही, तर ते मोठं काहीतरी ताईंच्या माध्यमातून आपण चांगलं काहीतरी तिथेही प्रोजेक्ट आणू आणि हा कचऱ्याचा प्रश्न मध्ये जे कोणी नागरिक सहभागी झाले आमच्या बरोबर आंदोलनामध्ये हे त्यांचं देखील यश आहे आणि ताईंना पण धन्यवाद आणि सगळ्यांना धन्यवाद. नाशिक महानगरपालिका